हा बघा आमचा ज्योतिबा, जे भेटन ते नासवतं बाबा. तिच्या हाती काय लागावंच, तिने त्याची नास केलीच म्हणून समजायची. तर दुपारची खिचडी उरली होती, तर तीच गरम करून मी पोरींना आणि मला खायला घेतली. तव्यातच गरम केली, तेल टाकलं आणि त्याच्यातच गरम केली. तव्यात उलटी पालटी करून घेतली आणि मग दुपारी 5 वाजता आल्या शेरडा. मग काकूंनी नानांनी शेरडा वगैरे बांधून घेतल्या. मग त्यांचे करडं सोडायचे असतात. तर आता एकूण 5 का 6 शेरडा आलेले आहेत. त्यांची करडं पाजावं लागतात आणि सगळी एकसारखीच दिसतात, त्यामुळं काय लवकर ओळखायलाच येत नाही. तर ही जी 2 करडं आहेत ना, ती आजच झालेली, त्यामुळं त्यांना घरातच सोडलं होतं आणि फरशीवरती त्यांचे पाय घसरतात. मग ते करडं शेरडं पाजस्तवर मी स्वयंपाक करून घेतला. एकीकडं वांग्याची भाजी केली आणि दुसरीकडं भात केला आणि तेवढं झालं की लगेचच भाकरी करून घेतल्या. संध्याकाळी लगेचच करडं पाजून त्यांना डालावं लागतं. मग शेरडा परत बाहेर एकदा काढावा लागतात. मग व्यवस्थित आतलं झाडून मग परत आतमध्ये घालावं लागतात, नाहीतर खूप त्यांच्या खाली चिखल होतो आणि मग चिखलात त्यांना रात्रभर बसता येत नाही. दुसऱ्या दिवशी लगेचच रानात जावं लागतं. त्यामुळं हे पण आजच झालं बरं का. किती क्यूट आहे बघा ना.